सांगली विठ्ठलनगर परिसरात गायीला चारा घालून निघालेल्या तरुणास विनाकारण अडवून काचेचा ग्लास तोंडावर मारून मारहाण केल्याची घटना घडली आणि या प्रकरणी जखमी अक्षय विष्णू जाधव वय वर्ष 26 राहणार शामरावनगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विनायक निकम वय वर्ष 30 राहणार शामरावनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। अक्षय जाधव हा विठ्ठलनगर येथील रत्नप्रभा अपार्टमेंटजवळ असणाऱ्या आनंदा देशपांडे यांच्या तबेल्यात गायीला चारा घालून परत येत होते। त्यावेळी तबेल्याच्या बाहेर बसलेल्या संशयित विनायक निकम यांनी काही कारण नसताना त्याच्याकडे असणाऱ्या काचेचा ग्लास मारून जखमी केलं। घडलेल्या या घटनेनंतर अक्षय जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित निकम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली विठ्ठलनगर।